रत्नागिरीतल्या खेडमध्ये गोवंश हत्येवरून तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। खेड खाडी पट्टा भागाकडे जाणाऱ्या देवडे पुलाखाली गोवंश सापडल्यामुळे हिंदू समाज आक्रमक झालाय। त्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय। 24 तासांमध्ये संशयितांना अटक न केल्यास खेड बंदचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरीच्या खेडमध्ये गोवंश हत्येवरून तणावाचं वातावरण निर्माण झालंय। माझे सहकारी राकेश गुडेकर इथल्या परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती देत आहेत। राकेश, तृप्ती, आज दुपारच्या सुमारास ही घटना उजेडात आली। खेड शहरापासून जो रस्ता खेड खाडीपट्टा विभागात जातो, त्या खाडीपट्टा विभागात जाणाऱ्या रस्त्यावरती एक देवणे पूल आहे आणि या देवणे पुलाखाली मृत गोवंशाचे काही अवशेष सापडले आणि ही बातमी जी आहे ती परिसरातील भागामध्ये पसरली। त्यामुळे लोक हळूहळू तिथे दुपारी जमा होऊ लागली आणि त्या ठिकाणी एकच जमाव एकत्रित झाला आणि त्यानंतर घोषणाबाजी देखील झाली। या पुलाखाली जवळपास काही मृत गोवंशाचे अवशेष सापडले आहेत आणि त्यामुळे जमाव जो आहे तो आक्रमक झाला। काही वेळाने पोलीसही या ठिकाणी दाखल झाले। दरम्यान याच ठिकाणाहून एक रिक्षा जात होती आणि त्या रिक्षातील एका व्यक्तीने जमावाला काही अपशब्द वापरले, त्यावरून देखील जमाव आणखी आक्रमक झाला होता। वादावादी देखील झाली, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे अनर्थ टळला। मात्र यावरून या ठिकाणी सध्या तणावपूर्ण वातावरण असलेलं पाहायला मिळते। मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सद्यस्थितीत पोलीस या ठिकाणी तैनात आहेत, मात्र या ठिकाणी जो जमाव जमला होता त्याच्याकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली। 24 तासामध्ये या संदर्भातील जे संशयित आरोपी आहेत त्यांना अटक करावी, अन्यथा खेड बंदचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमा झाले होते। त्याचप्रमाणे हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झाले होते आणि पोलीस फौजफाटा देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सध्या पंचनामा जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात फौजफाटा देखील आहे आणि सध्या वातावरण निवळलं असल्याचं पोलीस सांगतात। मात्र एकूणच या परिसरामध्ये तणावपूर्ण स्थिती असलेली पाहायला मिळते। आपण जर पाहायला गेलं तर काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतही घटना घडल्यामुळे तणाव निर्माण झाला होता आणि आता खेडमध्ये देखील अशीच घटना समोर आल्यामुळे एकच तणाव जो आहे तो निर्माण झालेला आहे। पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे। जमाव देखील तिथून हटल्याचं पोलीस सांगतायत। हे नेमकी कधी घटना घडली किंवा नेमकं हे त्या ठिकाणी गोवंश कुठून आलं याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू असल्याचं सांगण्यात येते। मात्र सध्या तणावपूर्ण स्थिती असल्याचं पाहायला मिळते। तृप्ती, नक्कीच राकेश, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।